कशी आहे माझी यूट्यूब फॅमिली? बरी आहे ना? चला तर मग आज आपण नवीन व्हिडिओ घेऊन विपिन कवाडे या यूट्यूब चॅनलवर आज आपण आलेलो आहे केळापूरमध्ये. हे बघा, प्रिन्सी कशी समोरच केळापूरमध्ये चालली आहे. प्रिन्सीची नजर हे केळापूरमध्ये आल्यावर पहिले त्या किराणा लोण्याच्या दुकानाकडे जाते. तर आपण जगदंबा मंदिरामध्ये आलेलो आहे आणि तेथेच गार्डनसुद्धा आहे. तर चला व्हिडिओसोबत बनवून राहा. आपण व्हिडिओ हा शेवटपर्यंत घेणार आहोत. बघा, प्रिन्सीचे नखरे हे चालू झालेले आहे. तिचं म्हणणं आहे की मला लाईट गाडी घेऊन द्या, मला मोबाईल घेऊन द्या, मला हे गाडी घेऊन द्या, मला ते गाडी घेऊन द्या. हे बघा, पाहत आहे ते तिने गाडी पसंत केलेली आहे, परंतु मला ती गाडी भावामध्ये पटली नाही. त्यामुळे मी तिला मोबाईल घेतल्यानंतर प्रिन्सीला खूप आनंद झाला आणि ती तो मोबाईल घेऊन बघा आता आम्ही मंदिरात दर्शनासाठी जाणार आहोत. तर आपण जगदंबा मातेच्या दर्शनासाठी मंदिरात जाणार आहोत. हे बघा, प्रिन्सू कशी समोरच चालली. तिला अशा याची खूप आवड आहे, तिला फिरायला खूप आवडते. तर बघा, ती एकटीच समोर चाललेली आहे. आम्ही आता मंदिराच्या म्हणजे आतमधल्या गेटजवळ, आतमध्ये मोबाईल अलाउड नाही आहे, त्यामुळे आम्ही दर्शनासाठी आतमध्ये गेलो. प्रिन्सी थेट देवीच्या पाया लागून आली, म्हणजे देवीजवळ जाऊन आली. तिला कोणीच काही म्हटलं नाही, कारण ती लहान आहे. आणि त्यानंतर मग प्रिन्सी त्या दरवाजातून यासाठी खूप भीत होती, म्हणजे मला घ्या बा म्हणून. त्यानंतर प्रिन्सीनं तिथे असलेल्या हत्तीसोबत फोटोशूट केले आणि एक म्हातारी आजी होती, तिला तिनं 10 रुपये दिले. तर मंदिराचं दर्शन घेतल्यानंतर तिला गार्डन दिसलं आणि इथे बघा, गार्डनकडे कसे एकटीच धावत चाललेली आहे. गार्डनकडे आम्ही आलो. मला प्रिन्सीनं तिकीट पण काढू दिली नाही आणि प्रिन्सी सरळ धावत त्या गेटमधून आतमध्ये शिरली. मला माहिती नाही प्रिन्सी कुठे गेली. त्यानंतर मी तिकीट घेतली आणि बघा, आता आम्ही गार्डनमध्ये आतमध्ये शिरलो. प्रिन्सीला खूप आनंद झाला, कारण प्रिन्सीला हे घसरगुंडी खूप आवडते. त्यामुळे नवीन नवीन घसरगुंड्या ह्या आपल्या जगदंबा मंदिरामध्ये आलेल्या आहे, कारण येथे खूप जुन्या घसरगुंड्या होत्या. त्या घसरगुंड्या बदलवून आता नवीन घसरगुंड्या आलेल्या आहे. तर प्रिन्सीला खूप आनंद झाला. येथे भरपूर संडे असल्याच्यानं भरपूर लोक येऊन होते. त्यामुळे प्रिन्सी हे घसरगुंडीवर घसरण्यासाठी ही भीत होती. पहिले तर ती पप्पा तुम्ही घसरा म्हणत होती. त्यानंतर ती कशीबशी वर चढली आणि घसरण्याचा प्रयत्न करू लागली. समोर खूप सारा व्हिडिओ हिमतीने प्रिन्सी वर चढली, कारण तिथे मुले हे घसरगुंडीवर घसरत होती. त्यामुळे तिला हिंमत आली. मोठ्या घसरगुंडीहून नाही, पण ती लहान घसरगुंडीहून घसरण्यासाठी ही प्रयत्न करत होती. ते बघा, मुलं कसे घसरगुंडीवर घसरत आहे, त्यामुळे प्रिन्सीला जोश. मोठ्या घसरगुंडीहून घसरण्याची प्रिन्सीची इच्छा होती, पण तिची हिंमत होत नव्हती. त्यामुळे ती विचार करत आहे घसरू की नाही, पण तिच्या मनात भीती खूप आहे. त्यामुळे ती मोठ्या घसरगुंडीहून घसरत नाही आहे. ते बघा, आता ती वापस पलटणार आहे. तिची इच्छा होत नाही आहे आणि ती आता प्रिन्सीला जत्रेमध्ये जे घोडे असते ते घोडे तिला दिसले. जत्रेमध्ये 50 रुपये देऊन आपण घोड्यावर बसत असतो. तर तिला खूप एन्जॉय वाटते आणि ती त्या घोड्यावर बसण्याची जिद्द करू लागली. त्यामुळे मी सुद्धा तिला त्या घोड्यावर बसवले आणि त्या एकटीलाच गरगर असं फिरवलं. ते उतरायला तयारच नव्हती, पण मीच तिला म्हटलं की चल तिकडे. त्यानंतर हे बघा, प्रिन्सी कशी त्या गार्डनमध्ये फिरू लागली. ती बघत आहे की इथे पुन्हा झुले कुठे आहे म्हणून. एकटीच धावत आहे. ते बघा किती समोर आहे माझ्यावाल्या. मी तिच्या मागे आणि ती समोर. तिला एवढा आनंद झाला की ती एकटीच धावत सुटली, वापस येत आहे आणि परत धावत जात आहे. त्यामुळे मी खूप त्रासलो, माझे खूप पाय दुखू लागले, पण ते धावतच समोर जात राहिली. चला तर मग तिच्याबरोबर आपण सुद्धा जाऊ. घोडे दिसले आहे तिला. बघा, लहान घोड्यावर बसली ना, त्याच्यातच मोठे घोडे आहे, पण मला वाटते ते जीर्ण झालेला झुला आहे. त्यामुळे मी तिला काही बसवलं नाही. त्यानंतर आम्हाला झोपाळे दिसले आणि त्या झोपाळ्याकडं प्रिन्सीने धाव घेतली, पण झोपाळ्यावर बसत नाही म्हणाली ती आणि तिकडे फिरू लागली. चला तर मग तिच्याबरोबर आपणही फिरूया. बस झोक्यावर मी झोका देतो. मग कुठे? मम्मीला फोन लाव, येऊ का म्हणा घरी वापस. हा, मम्मी घरी येऊ का? नाही येऊ म्हणते. ठीक आहे, चाल मग खेळू पुन्हा. चाल, तिकडे भरपूर खेळत ते मुले दिसत आहे का तिकडे? चाल मग तिकडे चाल.
हळू धावू नको, पडते. हळू चाल. आता प्रिन्सी थकलेली आहे. आता आमचं फिरून झाल्याच्या नंतर आम्ही फिश पॉट आणि जिथे कबूतर वगैरे पक्षी आहे त्याकडे प्रिन्सीला चाल म्हटलं आणि प्रिन्सी त्याकडे निघाली. ते बघा तिकडे मुलं कसे ते फिश पॉट पक्षी वगैरे चल पक्षी आहे पाहत तिकडे, आहे. चल. तिथे दुरूनच त्यांनी पाहत आहे, पक्ष्याला चारा वगैरे चारण्याचा प्रयत्न करत आहे. ते बघा भक्कम सारी गर्दी आपल्याला ते बघा प्रिन्शू ही ससे बघत आहे. ससे बघण्यामध्ये ते व्यस्त आहे. सशाला चारण्याचा प्रयत्न करत आहे. त्यानंतर तिला नकली टायगर वगैरे दिसलं तर तिचा मोबाईल टायगर. खाली पडला आणि ती भेली. ते बघा टायगरला बघून ते कशी धावत आहे. मला वाटते ते गेटमधून बाहेर जाण्याचा प्रयत्न करत आहे, परंतु तसं नाही. ते पुन्हा पलटलेले आहे आणि पुन्हा ते ज्या ठिकाणाहून आम्ही आतमध्ये गेलो घसरगुंडीकडे, त्या घसरगुंडीकडे ते परत गेली आहे. म्हणजे तिचा बाहेर निघायचा विचार दिसत नाही आहे. चला तर मग कधीपर्यंत ते राहते तर आपण तिथं राहूया आणि तिच्यासोबत ह्या व्हिडिओचा एन्जॉय करूया. प्रिन्सी हे खूप खेळू वेळची खेळू भूक फिरत लागली आहे, तुला? त्यामुळे तिला लागली आहे आता भूक. तिच्याजवळ असलेला चिप्सचा पुडा ते आता खात आहे आणि ते पुडा माझ्याकडे दिला आणि तिची पुन्हा इच्छा आहे की आपण घसरगुंडीवर घसरावं. त्यामुळे तिथे महिला मंडळी होत्या आणि तिथे एक लहान मुलगा होता. त्या लहान मुलाला पाहून तिचा घसरण्याचा आनंद हा वाढला आणि त्या मुलाबरोबरच ते घसरायला लागली. ते मुलगा अतिशय लहान आहे, तिच्यापेक्षा लहान आहे आणि महिला मंडळी आणि त्यांनी यांना आता प्रिन्सीचा एन्जॉय झालेला आहे आणि आम्ही बाहेर निघालो आहे. तर बाहेर प्रिन्सीला आईस्क्रीम दिसली आणि त्या आईस्क्रीमच्या गाडीकडे ती पैसे घेऊन गेली की मला आईस्क्रीम द्या म्हणून. तर आईस्क्रीम ही 10 रुपयाची होती आणि प्रिन्सीने ती खाल्ली. प्रिन्सीने आस्वाद घेतला आणि आता आम्ही बाहेर निघत आहोत. चला तर मग या व्हिडिओला लाईक करा आणि नेक्स्ट व्हिडिओ घेऊन